मित्रांनो आता बघा आपली यात्रेमध्ये एंट्री झालेली आहे आणि जर समोर जर बघितलं का असे मोठे मोठे रातपाळी आपल्याला तिकडं जायचं या आणि इकडं संपूर्ण ब्लँकेट हे एकदम व्यवस्थित भेटत मित्रांनो. आणि ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे मित्रांनो, माळेगाव यात्रा ग्रामीण भागातली मित्रांनो. तर तुम्हाला मी इथले रातपाळणे, पुन्हा मोठे तसले कुवे, पुन्हा तमाशाचे शो हे संपूर्ण इथं मित्रांनो तुम्हाला जेवढं तेवढं दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आणि जर बघायचं झालं ह्या साईडला संपूर्ण बघा ब्लँकेट हे आहे तिकडं. आणि तर चला तुम्हाला दाखवतो मी, जेवढं होईल तेवढं दाखवतो. हे बघा मित्रांनो रातपाळणे केवढे मोठे मोठे रातपाळे आणि हे जे पूर्ण जे लाईन आहे का इथं एकदम स्वस्त म्हणजे स्वस्त ब्लँकेट हे भेटतं. रगी झाल्या, स्वेटर झालं, हे झालं, ते झालं, स्वस्त भेटतं. समोर रातपाळणे चालूच आहेत. आपल्याला तिकडे जायचं, रातपाळण्याकडे जायचं आपल्याला. त्या खरंच खूप छान जत्रा मित्रांनो. बाबराव काय घ्यायचंय? शाल घ्यायची, शाल घ्यायची. चला हे काय करले तुला माझे काहीतरी करले तिथं, आपल्याला काय अजून काही घेऊन नाही. काय करणार दाजी मस्त झालेली. चला ए बाबराव इथं बाबूराव पण थांबतो. काय घ्यायचे बघू आता. बाबूराव काय घ्यायला बायकोसाठी? नंबर एक आहे, घ्या खरंच घ्या, लय नंबर एक आहे. काय किंमत आहे? 750 घ्या ना मग. काय झालं? तर मित्रांनो बाबूरावला स्वेटर आवडलेली हे घ्या. बघा इकडं रातपाळणे हे संपूर्ण जी लाईन आहे का एकदम ब्लँकेट हे इथं पूर्ण गरमीचं सामान भेटतं बघा मित्रांनो. इकडे साईडला पूर्ण लाईनला आहे. चला हा जवळजवळ आता बाबूराव आपण मोठा कुवा बघायचा जाऊ आता. जमतंय का? ओके. तर मित्रांनो आता हे रातपाळणे आम्हाला मोठा कुवा पण बघायला. तर मित्रांनो हे पाहू शकता रातपाळणे फुल जाम झालेले म्हणतात. बोला काय बाबूराव काय आहे हे? बुलबुल का नासन? हा बुलबुल. फुगे 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 बाबूराव, फुगे फुगे. मित्रांनो फुग्याची गण होती बघा, फुगे. तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट खेळणे रातपाळण्याकडे आलेलं आणि ते दिसतोय का पुढचा समोरचा मोठा कुवा. आणि आमच्या गोल्याला कान्याला ही टिपाणी घ्यायची या फॉय फॉय वाजवायला. आता जमलं. चला बाबराव 30 रुपये 30 द्या. तर मित्रांनो बाबूरावनं पिपाने घेतलेली ओपून 30 रुपयाला. हा बघा एक नंबर बाबूराव. तर मित्रांनो आपल्याला त्या रातपाळण्याकडे जायचंय. बघा तेवढे रातपाळणे आले होते, हे पाहू शकता, हे पाहू शकता. बघू कसे कसे रातपाळण्यात काय आहे. तर समोर जायचं आपल्याला तिकडं. चला बाबूराव पैसे घालू ना. किती आहे पैसे? आपण ह्या लाईनला घुमून आता पाहू शकता तुम्ही. बाबूराव रातपाळणे यात्रा यात्रा घेतले बघा. हा पुण्या गावच्या कोळ पिंपरी परळी वैद्यनाथ. आपले फॉलोअर्स भेटले होते. घ्यायला गेलेत का मित्रांनो? आमचे पार्टनर भेटतात का नाही तर मित्रांनो फुगे लेकरांना खेळण्यात ह्या खेळण्या. पूर्ण मुरमुरे प्रसाद हे वगैरे संपूर्ण भेटते. आता डायरेक्ट मंदिराकडे जायलो. इकडे मंदिर भेटतंय बघा. हे रातपाळण्याकडे कसं जावं काय वेळ लागा ना झाला आपल्याला.
मित्रांनो हाताने कणकाणी धंदा आहे बघा हे ह्याच्यात बसून पहले आने वाले को कुर्सी में जगह मिलती, बाद में जाने वाले को खड़े खड़े देखना पड़ता था। चला केवढ्याला आहे 30 रुपये डायरेक्ट कोणते कुळेमध्ये हे पाहू शकता यात्रेचा नजारा कसा आहे तर थोड्याच वेळ चालू होईल खरंच मित्रांनो खूप सुंदर यात्रा आहे यावर तर मित्रांनो हे आहे बघा माळेगाव कसं जगमग करायला आहे पूर्ण रात पाळणे इकडे एक रात पाळणं संपूर्ण जत्रा इकडे आहे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि इकडं आपलं पशु प्रदर्शन होतं पशु प्रदर्शन काय संपलेलं आहे आता आणि मित्रांनो आता घराकडं जायची टाईम पण झालेली आता घराकडे निघणार आहेत आम्ही उशीर खूप झालेला आहे आणि एकदम मनमोहक म्हणजे मनमोहक एकदम खास जत्रा मित्रांनो आणि माळेगावचं समोरचं जे दिसतंय का छोटंसं तलाव चला जातो आता मी पण घराकडे डायरेक्ट आता